हॅलो एव्हरीवन. वेलकम टू आवर युट्यूब चॅनल. आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मला माहिती आहे तुमच्यापैकी खूप सारे जण आहेत जे खूप दिवसांपासून कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करताय. मागच्या 3-4 वर्षांपासून प्रिपरेशन करताय. खूप साऱ्या एक्झाम्स तुम्ही दिलेल्या आहेत. त्या एक्झाम्स मध्ये तुमचा स्कोर पण मात्र इम्प्रूव्ह होत नाही. 140-150 या रेंजवरती स्टक राहतो आणि मग आता कन्फ्युज आहात की कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर स्कोर इम्प्रूव्ह कसा केला पाहिजे, किंवा जर तुम्ही नव्याने प्रिपरेशन स्टार्ट करत असाल तर कोणत्या सब्जेक्टवरती फोकस केला पाहिजे हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेलच. पण स्पेशली जर तुम्ही खूप दिवसांपासून प्रिपरेशन करताय आणि स्कोर इम्प्रूव्ह होत नाहीये, हे डाऊट्स तुमच्याकडे आहेत, तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ हा कदाचित टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कदाचित आजच्या व्हिडिओ नंतर तुम्ही तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये थोडेसे चेंजेस करून त्या पद्धतीनं जर तुम्ही म्हणजे गेलात तर तुमचा स्कोर नक्की इम्प्रूव्ह होईल. मी खूप मुलांना हे सांगितलेलं होतं. बऱ्यापैकी मुलांनी स्वतः अनालिसिस करून ती गोष्ट अप्लाय केली. पण खूप मुलांचे कॉल्स येत असतात की सर कसा स्कोर इम्प्रूव्ह करू, काय करू. आपण ना एक लॉंग टर्म प्लॅन न बनवता केवळ 8-8, 10-10 दिवसांचा प्लॅन बनवतो. थोडे दिवस मेंटेन करतो कन्सिस्टन्सी किंवा तो प्लॅन, आणि परत पुन्हा पहिले पाडे सपाट या पद्धतीने अभ्यास करतो. मी खूप वेळेस मुलांना सांगितलं की तुम्ही अगोदर अनालिसिस करा. जेवढ्या रिस्पॉन्स शीट आतापर्यंत पेपर झालेले आहेत त्या पेपरचं अनालिसिस करा. त्या अनालिसिस मधूनच तुम्हाला समजणार आहे की आता तुम्हाला इथून पुढे काय करायचंय. बट मुलं ते न करता काय करता, ज्या नोट्स आहेत त्या रिवाइज करताय, एमसीक्यू प्रॅक्टिस करताय जे मिळतील ते, आणि टेस्ट सिरीज देताय आणि एक्झामला जाताय. बट आपल्या ज्या एक्झाम होऊन गेल्या त्या एक्झाम आपल्याला काय सांगताय, कोणत्या सब्जेक्टवरती फोकस केला पाहिजे, कोणत्या टॉपिक्सवरती फोकस केला पाहिजे. टीसीएसचा पॅटर्न तुम्ही म्हणताय बदललाय, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येत आहे, असे क्वेश्चन येत आहे जे कधी रीड केलेले नाही. मग ते टॉपिक्स कोणते आहेत ते आयडेंटिफाय कोण करेल. हे कुठून कळणार की सीसीएस कुठून क्वेश्चन आणतंय. यासाठी तुम्हाला टीसीएस चे जेवढे पेपर झालेले आहेत ना त्या रिस्पॉन्स शीटचा अनालिसिस करायला मी सांगत होतो. बट आज मी तेच अनालिसिस घेऊन तुमच्या समोर आलोय. टीसीएसचा जे पेपर झालेले आहेत, जेवढे काही पेपर झालेले आहेत, मी सगळे नाही घेतलेले, बट जे मेन पेपर आहेत ते पेपर घेतलेले आहेत. बाकी पेपरचं पण अनालिसिस सेमच निघेल. बट ते पेपरचा अनालिसिस करून तुम्हाला एक सांगायचं ट्राय केलेला आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टींवरती फोकस करायचा आहे येणाऱ्या एक्झाम्स मध्ये. ज्या काही एक्झाम्स तुमच्या होणार आहेत या एक्झाम्स मध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे हे जर शिकायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा ठरणार आहे. सो लेट स्टार्ट. इथे तुम्हाला दिसत असेल मी काय केलेलं आहे. हा जो व्हिडिओ आहे यामध्ये तुमच्या समोर एक एक्सेल शीट आहे. हे एक्सेल शीट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला एक्सेल शीट सुद्धा मिळून जाणार आहे. सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, लक्ष द्या. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की जे टीसीएस चे पेपर झालेले आहे रिसेंटली मागच्या 2-3 वर्षामध्ये, त्यामध्ये पीडब्ल्यूडी जेई पनवेल, डब्ल्यूसीडी, एनएमएमसी आणि केडीएमसी हे 4-5 पेपर मी प्रामुख्याने घेतलेले आहेत. मी काय केलं सिम्पली माहितीये, मी काय केलं, सब्जेक्टची लिस्ट बनवली आणि कोणत्या सब्जेक्टचे किती क्वेश्चन्स येत आहेत हे एकदा आयडेंटिफाय केलं. मग बघा, हे आयडेंटिफाय केल्यानंतर माझ्या असं निदर्शनास आलं, तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल हा सब्जेक्ट बघितला तर आता पीडब्ल्यूडी जेई मध्ये टोटल 75 क्वेश्चन्स होते आणि टोटल 4 शिफ्ट होत्या. ही 4 शिफ्टचे 75 पैकी क्वेश्चन्स आहेत. पनवेलमध्ये तुमचे क्वेश्चन्स कमी होते. त्यानंतर डब्ल्यूसीडीच्या ज्या शिफ्ट होत्या, डब्ल्यूसीडीच्या ज्या 8 शिफ्ट होत्या, या डब्ल्यूसीडीच्या शिफ्टमध्ये किती क्वेश्चन्स होते माहिती, 60 क्वेश्चन्स होते. त्यानंतर एनएमएमसी केडीएमसी मध्ये तुमचे 40-40 क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील. बट इथे जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं, अनालिसिस जर व्यवस्थित बघितलं तर ह्या अनालिसिस मध्ये एक गोष्ट बाळांनो दिसून येते की जो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल सब्जेक्ट आहे या सगळ्याच एक्झाम्स मध्ये या सब्जेक्टचं वेटेज जास्त आहे. सगळ्याच एक्झाम्स मध्ये बघा, 14, 14, 15, 18, 7 म्हणजे मेजर वेटेज ह्या सब्जेक्टचा आहे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल तुम्ही सगळ्या शिफ्ट, एखाद्या ठिकाणी अपवाद आहे बट ऑन अन ॲव्हरेज जर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल या सब्जेक्टचं वेटेज जास्त आहे तर हा सब्जेक्ट मला जास्त वेळेस रिवाइज करायचा आहे. आता फक्त ह्या सब्जेक्टचं वेटेज जास्त आहे म्हणून तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्याच नोट्स रिवाइज करून चालतील का, नाही. मी प्रत्येक एकन एक क्वेश्चन्स रीड केलाय हे अनालिसिस करताना. तुम्हाला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल ज्या परंपरागत कन्व्हेन्शनल नोट्स आहेत तेवढं करून हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाहीये. म्हणजे तुम्ही सिमेंट केलं, वेल अँड गुड, कॉन्क्रीट केलं, ऍग्रिगेट केलं, त्यानंतर तुमचे प्लास्टिसायझर, सुपर प्लास्टिसायझर हे तर करायचंच आहे. बट जे मॉडर्न मटेरियल्स आहेत, पॉलिमर्स, पेंट्स, इनॅमल्स, यांवरती क्वेश्चन दिसत आहेत. इव्हन टिंबर सारखा जो मी हे लिहिलेलं आहे, हे जे टॉपिक्स आहेत ना बाळांनो, हे टॉपिक्स देखील दिलेले मी तुम्हाला दाखवतो.
हा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा. हे जे टॉपिक्स आहेत, ज्या टॉपिक्स वरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जात आहे, हे टॉपिक्स इकडे खाली तुम्हाला लिहून दिले. कोणते टॉपिक्स लिहिले मी इकडे खाली? जे एक्स्ट्रा टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत. म्हणजे हे बघा इथे लिहिलंय की मटेरियल्स, मॉडर्न मटेरियल्स वरती क्वेश्चन्स जास्त प्रमाणात विचारताय. त्यानंतर बिल्डिंग मटेरियल्स तर एक पार्ट झाला, बट कन्स्ट्रक्शनचा जो पार्ट आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स दिसत आहे. फ्लोरिंग वरती क्वेश्चन दिसत आहे, मेसोनरी वरती क्वेश्चन दिसत आहे. बघा इथे लिहिलेले मेसोनरी. मग मेसोनरी मध्ये काय? स्टोन मेसोनरी असेल, अस्फाल्ट असेल, ब्रिक मेसोनरी आहे, त्यानंतर कॉन्क्रीट मेसोनरी आहे. त्यामध्ये रिक्वायरमेंट काय असते, कोणत्या मेसोनरीसाठी काय सुटेबल आहे, पॉइंटिंग वर्क काय असतं, प्लास्टरिंग काय असते, हा सगळा पार्ट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल मध्ये कव्हर होतो. म्हणजे तुमच्या नोट्स फक्त यूज करायच्या नाहीये, तुम्हाला एकदा हे क्वेश्चन्स बघून हे जे बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शनच्या ज्या नोट्स आहेत, मी सजेस्ट करेल, मी त्या नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकलेल्या आहेत. IAS मास्टर जे बुक आहे, या IAS मास्टर बुकच्या विशेषतः कन्स्ट्रक्शन मटेरियल्सच्या, त्यामध्ये बुलडोजर वगैरे सगळं सगळ्यांबद्दल डिटेल दिलेलं आहे. या नोट्स यूज करा. ह्या नोट्स मी रिकमेंड करेल. हा सब्जेक्ट तुमचा डेली अभ्यासामध्ये असला पाहिजे. रोज ऍटलिस्ट याचा 1 ते 1.5 तास अभ्यास केला पाहिजे. आणि ज्या टॉपिक्स वरती क्वेश्चन्स आलेले, फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एक जरी क्वेश्चन दिसला ना इनॅमल्स वरती, रेफर द इनॅमल्स, इनॅमल्स बद्दल पूर्ण वाचून काढा. तुम्हाला एक जरी क्वेश्चन दिसला ना पेंट्स वरती, पेंट्स वाचून काढा पूर्ण. पेंट काय असतं, चांगला पेंट कोणता आहे, त्यामध्ये इनॅमलचा रोल कशा पद्धतीने असतो, वगैरे वगैरे सगळं त्याच्याबद्दल डिटेल वाचून काढा. तुम्हाला टिंबर डिफेक्ट वरती क्वेश्चन दिसतोय ना, या टिंबरचं पूर्ण अनालिसिस करा. टिंबर पूर्णपणे रीड करून काढा. हे अशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो. नुसतं डोळे बंद करून ज्या नोट्स आहेत, हा मी रिव्हिजन करतोय सिमेंट, अरे सिमेंट पाठ झालंय आता तुमचं. OPC 53, OPC 43, ग्रेड्स ऑफ द सिमेंट, ग्रेड्स ऑफ द कॉन्क्रीट, किती वेळेस तेच तेच रीड करणार आहे? माझे मार्क्स जाता कुठे आहेत? कोणते क्वेश्चन आहेत जे क्वेश्चन मी करायला हवेत, यावरती फोकस तुम्हाला करायचा आहे. आणि यावरती फोकस जर तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला टॉपिक्स आयडेंटिफाय करावे लागतील. तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी प्रत्येक सब्जेक्ट वाईज व्हिडिओ बनवेल की कोणत्या सब्जेक्ट मधले कोणते टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत. बट तिच्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की बिल्डिंग मटेरियल हा सब्जेक्ट दिसतोय ना तुम्हाला खूप वेळेस, मग बिल्डिंग मटेरियल माझा एकदम परफेक्ट झाला पाहिजे. आणि बिल्डिंग मटेरियल करताना फक्त कन्व्हेन्शनल ज्या गोष्टी आहेत त्या न करता, मी ज्या पद्धतीने सांगितलं की कोणकोणत्या टॉपिक्स वरती क्वेश्चन्स दिसतात, मी ज्या टॉपिक्सचे नावं घेतले, हे क्वेश्चन्स मी रीड केलेले आहेत म्हणून सांगतोय हे टॉपिक्स परफेक्ट करा. त्यासाठी नोट्सचा सोर्स सांगितला. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलच्या तुमच्या नोट्स तर यूज करा, बट IAS मास्टरच्या नोट्स यूज करा, किंवा एखादं रेफरन्स बुक उचला. त्या रेफरन्स बुक मधनं ते टॉपिक परफेक्ट करा. का करा सांगतोय? कारण TCSच्या पेपर्समध्ये तुम्हाला हे जे क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन रिपीटेडली दिसत आहेत. क्वेश्चन रिपीट नाही होते, टॉपिक रिपीट होतोय. पेंट वरती क्वेश्चन PWD ला पण होते, WCD ला पण होते. पेंट वरती क्वेश्चन, टिंबर वरती क्वेश्चन PWD ला पण होते, WCD ला पण होते. ठीक आहे, टॉपिक द टिंबर आहे. कधी टिंबरचे टाइप्स विचारले, कधी सिझनिंग विचारलं, तर कधी काय विचारलं, टिंबरचे डिफेक्ट्स विचारले. मग तो टॉपिक परफेक्ट करून टाकू ना. परत परत रटाळवानेपणे रिव्हिजन करत बसण्यापेक्षा टॉपिक इम्प्रूव्ह करूया. त्यानंतर बघा, बऱ्याच मुलांचं म्हणणं असतं, सर FM माझा कच्चा आहे. अरे, FM तुमचा कच्चा आहे, बट नंबर ऑफ क्वेश्चन मला इथे 6, 6, 6, 2, ठीक आहे, एखाद्या शिफ्टला होणार वर खाली, बट तो सब्जेक्ट ऑन एन ऍव्हरेज जर बघितला, 5, 5, 5, 5, 6, 5, 4, 3, 3, हा सब्जेक्ट वरती क्वेश्चन्स येत आहे. आणि याच्यामुळे तुमचं सिलेक्शन जर राहून जात आहे, तर तुम्हाला तो टॉपिक आहे, तो टॉपिक लर्न करायचा आहे, तो सब्जेक्ट लर्न करायचा आहे, त्याच्या डिटेल नोट्स रेफर करा. एखादा कोर्स भेटला तर तो कोर्स करा. बट FM तुम्ही निग्लेक्ट करून चालणारच नाहीये. का? कारण क्वेश्चन त्याच्यावरती विचारले जात आहे ना. हे अनालिसिस सांगते, हे अनालिसिस अजिबात चुकीचं नाहीये, हे मी स्वतः केलेलं आहे. सो FM तुम्हाला करायचं आहे. हायड्रॉलिक मशीन्स पण आहे. FM म्हणजे हे फक्त FM नाहीये, तर याच्यामध्ये हायड्रॉलिक मशीन्स पण आहे. मग सर, हायड्रॉलिक मशीन टॉपिक आम्ही नीट केलेला नाहीये, हायड्रॉलिक मशीनचं काय करायला पाहिजे, पूर्ण हायड्रॉलिक मशीन्स केला तर खूप वेळ जाईल. पूर्ण हायड्रॉलिक मशीन्स वरती क्वेश्चनच येत नाहीये. तुम्ही बघितलं का सगळ्या रिस्पॉन्स शीट? मी किती दिवसांपासून विचारतोय की रिस्पॉन्स शीटचं अनालिसिस करा. मग सगळ्या रिस्पॉन्स शीट मी ज्यावेळेस चेक केल्या, त्यावेळेस मला आढळलं की हायड्रॉलिक मशीन जो टॉपिक आहे ना, या हायड्रॉलिक मशीन टॉपिक मधनं जे क्वेश्चन्स दिसत आहे, मोस्टली ते दिसत आहे ह्या टॉपिक वरती. बघा इथे मी दिलेलं आहे, हायड्रॉलिक मशीन मध्ये टाइप्स ऑफ द पंप्स, कोणत्या ठिकाणी कोणता पंप सुटेबल असतो, त्यानंतर सेंट्रिफ्युगल पंप काय आहे, रेसिप्रोकेटिंग पंप काय आहे, त्याच्या डेफिनेशन्स, टाइप्स ऑफ द पंप्स वरती मला क्वेश्चन्स आढळले. हा, इतरही क्वेश्चन्स असतील, इफिशियन्सी वरती क्वेश्चन आहे, बट ते पण पंपच्या इफिशियन्सी वरती क्वेश्चन आहे. इवन
ते मॉडेल अनालिसिस मधला पंपवरचा एक क्वेश्चन मला दिसला. म्हणजे तुम्हाला हा टॉपिक परफेक्ट करायचा आहे. मी असं नाही म्हणत आहे की फक्त हाच टॉपिक करायचा आहे, तुम्हाला पूर्ण हायड्रोलिक मशीन तर करायचं आहे. बट जर वेळ नसेल, टाइम नसेल, तर पुढच्या एक्झामला जाण्याच्या अगोदर ऍटलिस्ट हायड्रॉलिक मशीन आणि त्याचे टाईप तर मी करतो. कोणकोणते टाइप्स ऑफ द पंप्स आहे, पंप्स म्हणजे काय असतं, या गोष्टी तर करायला हव्या की नाही मी. मग याकडे लक्ष द्यायचं की जर एफ एम वरती क्वेश्चन मेजर पार्ट मध्ये विचारले जात आहे, तर मेजर निग्लेक्ट एफ एम निग्लेक्ट करून चालेल का? नाही चालणार. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट बघा. नेक्स्ट सब्जेक्ट तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी, स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल कडे लक्ष द्या एकदा. हा बघा स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल. 10 10 10 10 पीडब्ल्यूडी जेईला तर 10 10 10 मार्क इन इच शिफ्ट. 5 7 7 3 4 8 5 4 8 3 2 6 5 म्हणजे स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल्सच्या बेसिक कन्सेप्ट वरती थेरॉटिकल क्वेश्चन्स येत आहे, न्यूमेरिकल नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जर फक्त सॉमच्या डेफिनेशन्स पाठ केलेल्या असतील किंवा फक्त फॉर्म्युले पाठ केलेले असतील, की डिफ्लेक्शनचा माझा फॉर्म्युला पाठ आहे, माझे बेंडिंग मुवमेंटचे फॉर्म्युलेच पाठ आहेत, त्याच्यावरती पण क्वेश्चन आहेत. बट त्यापेक्षा स्टेटमेंट्स दिसत आहेत की शिअर फोर्स इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ, किंवा मग स्लोप डिफ्लेक्शन मेथड कशासाठी यूज केली जाते, स्लोप डिफ्लेक्शन इक्वेशनचं स्टेटमेंट विचारतील. सो तुम्हाला सॉमची थिअरी करावी लागेल. हे इथून समजतं की सॉमचं वेटेज जास्त आहे. येस ऑर नो? इरिगेशन इंजिनिअरिंग बघा. इरिगेशन बरेच जण सोडून देतात. पीडब्ल्यूडी जेईला 9882 एखादी शिफ्ट अपवाद ठरणार, त्या शिफ्टचा स्कोर पण कमी असतो, तिथे नॉर्मलायझेशन होऊन त्यांचे मार्क्स पण वाढतात. हे होतं, प्रत्येक एक्झामला होतं. बट ऑन अन ऍव्हरेज 4 3 3 2 3 3 3 2 विचारले गेले इरिगेशन वरती क्वेश्चन्स. मग इरिगेशन मला करावं लागेल. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट, सर्वे. सर्वे हा हाय वेटेज सब्जेक्ट आहे. सर्वे तुमचा परफेक्ट झालाच पाहिजे. हा बघा सर्वेचा क्वेश्चन 7 6 6 6 4 5 5 5 4 4 4. प्रत्येक एक्झाम मध्ये सर्वे इंजिनिअरिंगचं वेटेज आहे. मग सर्वे तुम्ही का फक्त बेसिक बेसिक करून जाताय? कारण का म्हणतोय हे, सर्वेचे क्वेश्चन्स पूर्वीसारखे येत आहे का? नाही. ते पण लिहून दिलंय. सर्वेचे क्वेश्चन्स येण्याचा टाईप जो आहे तो टाईप आता चेंज झालेला आहे. इकडे लिहिलेलं आहे मी खाली कुठेतरी बघा. सर्वेचे मॉडर्न इन्स्ट्रुमेंट जे आहेत, मॉडर्न इन्स्ट्रुमेंट म्हणजे कोणतं? जसं की इथं दिसत असेल तुम्हाला टोटल स्टेशन. टोटल स्टेशन्स वरती क्वेश्चन येत आहे सर्वेचे. बरेचसे क्वेश्चन मला टोटल स्टेशनवर दिसले. बरेचसे क्वेश्चन मला जीआयएस वर दिसले. बरेचसे क्वेश्चन मला जीपीएस वर दिसले. बरेचसे क्वेश्चन मला रिमोट सेन्सिंग वरती दिसले, जे मॉडर्न मटेरियल आहे. मग घ्या ना एखादं रेफरन्स बुक घ्या, एखादा नोट्स घ्या, ज्याच्यामध्ये जीआयएस बद्दल डिटेल मध्ये दिलंय, ज्याच्यामध्ये जीपीएस बद्दल डिटेल मध्ये दिलंय. अगोदर हे मागचा बॅकअप तर क्लिअर करा. जे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत एक्झामला, जे टॉपिक्स येऊन गेलेले आहेत एक्झामला, ते टॉपिक्स तर अगोदर परफेक्ट करा. मग टेस्ट सिरीज शोधा, मग एमसीक्यू प्रॅक्टिस शोधा, मग रिव्हिजन सर कुठून करू. मग सर मी खूप दिवसांपासून अभ्यास करतोय, माझा स्कोर इम्प्रूव्ह होत नाही. किती जणांनी प्रामाणिकपणे स्वतःला विचारायचं की हे शिफ्ट वाईज डेटा अनालाइज केला, अशा पद्धतीचा डेटा बनवला आणि टॉपिक्स आयडेंटिफाय केले की माझे वीक टॉपिक्स कोणते आहे, आणि एक्झामला विचारले गेलेले टॉपिक्स प्रत्येक शिफ्ट मधले. कारण मला आढळले जीआयएस जीपीएस वरती कॉमन क्वेश्चन्स आढळले. मी यावरती व्हिडिओ सब्जेक्ट वाईज टाकेलच, टेलिग्राम वरती तुम्ही जॉईन राहा. मी वेळोवेळी त्याच्यावरती डेटा शेअर करेल तुम्हाला. बट हे टॉपिक्स जे विचारले जात आहे बट माझे परफेक्ट नाहीये, जसं टोटल स्टेशनचे मला 5 6 क्वेश्चन दिसले सगळ्या एक्झाम्स मिळून. सगळ्या एक्झाम्स मिळून. बट हे केव्हा कळणार? जेव्हा सगळ्या एक्झामच्या क्वेश्चन पेपर मी एक सोबत बघेल तेव्हा. तुम्ही काय करता माहितीये, पेपर वरून येता, तुमच्या शिफ्टचा पेपर बघता, तुमच्या शिफ्टचा पेपर बघितल्यानंतर बस हा याच्या टोटल स्टेशनचा 1 2 क्वेश्चन होता, इम्पॉर्टंट टॉपिक नाहीये, त्याचा आन्सर बघून घेता आणि खुश होता. तेवढं नाही करायचंय. टोटल स्टेशन किती रिस्पॉन्स शीट मध्ये आहे, 5 6 क्वेश्चन आहे ना सगळ्या एक्झाम्स मध्ये. मग टोटल स्टेशन नावाचा टॉपिक एखादं रेफरन्स बुक, एखाद्या नोट्स उचलेल, त्याच्यामधून टोटल स्टेशनशी रिलेटेड जेवढी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन रीड करेल, ती माझ्या नोट्समध्ये ऍड करेल. मग चेक करेल की एक्झाम मधले क्वेश्चन्स माझे बनताय का. म्हणजे पुढच्या एक्झाम्स मध्ये यदा कदाचित टोटल स्टेशन वरती क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन मला अटेम्प्ट करता येईल. ठीक आहे. सो हे अनालिसिस खूप महत्वाचं असतं प्रत्येक एक्झामसाठी. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट तुम्हाला अजून सांगतो, ट्रान्सपोर्टेशन वरती. यस, फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स विचारले जात आहे ट्रान्सपोर्टेशन वरती. इथे दिसत असेल तुम्हाला, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग वरती क्वेश्चन्स विचारले जात आहे. त्यानंतर सर अजून कोणत्या टॉपिक वरती क्वेश्चन्स विचारले जात आहेत? एक मिनिट हा. हे बघा, ट्रान्सपोर्ट वरती क्वेश्चन्स विचारले जातात. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग वरती क्वेश्चन्स विचारले जातात. हे इथे रफ झालाय हार्ट इथला, आहे इथे पण क्वेश्चन आहे. बट एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग वरती क्वेश्चन्स आहे. सॉइल मेकॅनिक्स, यस, याच्यावरती क्वेश्चन्स आहेत.
ऑन अन ऍव्हरेज म्हणजे बऱ्यापैकी क्वेश्चन्स आहेत. मी तुम्हाला टॉपिक सांगितले, बिल्डिंग मटेरियल, FM सांगितला, त्यानंतर सर्वे सांगितला, एन्व्हायरमेंट, ट्रान्सपोर्ट, सॉइल मेकॅनिक्स, त्यानंतर इरिगेशन इंजिनिअरिंग, स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल, RCC, रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. किती सब्जेक्ट झाले बघा बरं, मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तुम्ही जर हे 10 सब्जेक्ट परफेक्ट केले, परफेक्ट इन द सेन्स डिटेल्ड मध्ये कन्सेप्ट आणि डिटेल्ड मध्ये नोट्स. म्हणजे काय, सॉइल मेकॅनिक्स तुमच्याकडे नोट्स आहेत, बट फक्त डेफिनेशन आणि फॉर्म्युले करून ठेवलेले असतील, पाठांतर तर क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही, तुम्हाला कन्सेप्ट लागतील. इरिगेशनच्या नोट्स असतील, फक्त फॉर्म्युले पाठ असतील तर क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. जर कंडिशन दिलेली आहे तर कोणत्या टाईपचं इरिगेशन सुटेबल आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी थोडं डेप्थमध्ये कन्सेप्ट शिकावे लागतील, त्यासाठी डिटेल्ड नोट्स यूज करावे लागतील. या सगळ्या डिटेल्ड नोट्स तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, या नोट्स तुम्हाला मिळतील ज्याच्यामध्ये या क्वेश्चनचे आन्सर्स पण आहेत. नसतील आन्सर्स डायरेक्ट तर तुम्हाला ऍटलिस्ट त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट तरी मिळेल. आणि नाही माझ्या नोट्समध्ये तुम्हाला ती कन्सेप्ट मिळाली तर तुम्हाला ऍटलिस्ट एखादं रेफरन्स बुक चालून त्या क्वेश्चनशी रिलेटेड कन्सेप्ट शोधायची आहे. हा असा अभ्यास करतात बाळांनो. अभ्यास म्हणजे फक्त डोळे बंद करून रटाळवाणेपणाने मॅरेथॉन सेशन्स करणं, MCQ सेशन्स करणं आणि जे नोट्स आहेत ते मॅरेथॉन बुक्स परत परत रीड करत बसणं, याच्याने तुमच्या स्कोरची इम्प्रूव्हमेंट ही 0% होणार आहे. तुम्ही जोपर्यंत आयडेंटिफाय नाही करत की माझे वीक पॉइंट्स कोणते आहेत, माझे वीक टॉपिक्स कोणते आहेत, तोपर्यंत स्कोअर इम्प्रूव्ह होणार नाही. मोजून 10 सब्जेक्ट आहेत जे तुम्हाला एकदम डेप्थ मध्ये परफेक्ट करून ठेवायचे आहेत, इतके परफेक्ट की याच्यावरती कोणताही क्वेश्चन आला तर मला सॉल्व्ह करता येईल. असं जर केलं तर तुमचा 70% पेपर ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतो. 140 मार्क्स तुम्हाला येतात. मी सांगितल्याप्रमाणे बिल्डिंग मटेरियल खूप डेप्थ मध्ये करायचंय, फक्त मटेरियल नाही, त्यामध्ये कन्स्ट्रक्शन वर्ड आहे. सो तुम्हाला टाइप्स ऑफ मेसोनरी, सगळं सगळं, फ्लोरिंग वगैरे, मॉडर्न मटेरियल, पॉलिमर वगैरे, जे जे क्वेश्चन्स एक्झाम्स मध्ये दिसत आहे तो टॉपिक घ्यायचा, सर्च करायचा रेफरन्स बुक मध्ये, तो टॉपिक संपून टाकायचा. 10 सब्जेक्ट जर तुम्ही केले तर 70% तुमचे मार्क्स 100% येतात, म्हणजे 140 मार्क्स. मग सर सिलेक्शनसाठी एवढे पुरेसे नाहीये, मग आम्ही काय करायला हवं? मग यायचं मायनर इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स कडे. जसं दिसत असेल फाउंडेशन इंजिनिअरिंग, मग फाउंडेशन इंजिनिअरिंग व्यवस्थित करायचं. म्हणजे अगोदर हे सब्जेक्टचा अभ्यास रोज झाला पाहिजे, या सब्जेक्टची रिव्हिजन झालीच पाहिजे. हे डोळे बंद करून जरी विचारले तरी पाठांतर झालेच पाहिजे. अभ्यास कसा मॅनेज करायचा तुम्ही विचारता ना, ह्या सब्जेक्टला सुट्टी नाही. उरलेले जे सब्जेक्ट आहेत बाळांनो, हे सब्जेक्ट तुम्ही एक्झामच्या 20 दिवस अगोदर, 1 महिना अगोदर त्याच्या नोट्स उचलल्या आणि त्या नोट्स मधनं ज्या ज्या स्टँडर्ड गोष्टी आहेत तेवढ्या जरी केल्या तरी मोर दॅन सफिशियंट असणार आहे. का? अगेन एक्सपिरियन्स वरनं सांगतोय मी, क्वेश्चन रीड केलेले आहेत, हायलाईट केलेल्या गोष्टींच्या व्यतिरिक्त जेवढ्या पण सब्जेक्ट मधले क्वेश्चन आलेले आहेत ते तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला ऍज इट इज दिसतील. सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत, फक्त तुमची रिव्हिजन चांगली हवी. स्ट्रक्चरल अनालिसिस वरती कन्सेप्च्युअल क्वेश्चन नाहीये. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कॅल्क्युलेट करा विचारतील, मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड काय आहे विचारतील, सिंपल क्वेश्चन्स. फाउंडेशन इंजिनिअरिंगचे क्वेश्चन्स, टाईप ऑफ फाउंडेशन कधी कोणतं प्रोव्हाइड करायचं, त्यानंतर वेल फाउंडेशन काय आहे, पाईल फाउंडेशन काय आहे, बेरिंग कॅपॅसिटीज वरती काय इफेक्ट होतो, अशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन स्टँडर्ड क्वेश्चन्स आहेत, नोट्समध्ये आहेत. CPM पर्टचे क्वेश्चन्स तुम्हाला थोडे, CPM पर्ट वरती क्वेश्चन्स आहेत, 2-2 क्वेश्चन प्रत्येक एक्झाम मध्ये आहे आणि हे थोडं डिटेल्ड मध्ये पण तुम्हाला करावं लागणार आहे CPM पर्ट. कारण CPM पर्ट वरचे क्वेश्चन जे आहेत बाळांनो, हे क्वेश्चन सुद्धा थोडे डेप्थ मधले आहेत. मग ते डेप्थ मधले क्वेश्चन करण्यासाठी अगेन डिटेल नोट्स तुम्हाला युज करायचे आहे. ब्रिज इंजिनिअरिंग बघा, प्रत्येक एक्झाम मध्ये येतोय ना, 1-1, 2-2 क्वेश्चन ब्रिज इंजिनिअरिंग वरती. मग तुम्ही का ब्रिज इंजिनिअरिंग रीड करत नाहीये? मी हे म्हणत नाहीये ब्रिज इंजिनिअरिंग तुम्हाला खूप डेप्थ मध्ये अभ्यास करायचा आहे. एक्झामला 1 महिना राहिला ना, ब्रिज इंजिनिअरिंगच्या स्टँडर्ड नोट्स घ्या, मेडीजीच्या घ्या, IAS मास्टरच्या घ्या, कुठल्याही ब्रिज इंजिनिअरिंगच्या नोट्स घ्या. एकदा दोनदा रिवाइज करा एक्झाम होण्याच्या अगोदर. आणि एक्झाम जर आहे, सपोज तुमची एक्झाम 10 दिवसांनी आहे, शेवटच्या दिवसांमध्ये ह्या सब्जेक्ट वरती एक नजर फिरवा फक्त. याची तुम्हाला मी ना टेस्ट सिरीज प्रॅक्टिस करायला लावतोय, ना हे सांगतोय की तुम्हाला खूप सारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करायचे. स्टँडर्ड नोट्सची एकदा दोनदा रिव्हिजन करायची. हायड्रोलॉजी वरती क्वेश्चन्स आहेत का? आहेत, बट जास्त नाहीये, 2-2, 3-3 क्वेश्चन्स आहेत. मेकॅनिक्स वरती, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स वरती तर रेअरली क्वेश्चन्स येतात. त्यानंतर इकडे बघा, नॉईज पोल्युशन, एअर पोल्युशन वरती थोडे थोडे क्वेश्चन्स दिसत आहे ना, मग रीड करून टाका. जास्त डेप्थ मध्ये नाही करायचं, एकदा दोनदा रिवाइज करा. एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये PWD JEE ला क्वेश्चन्स दिसले होते, मग का तुम्ही एन्व्हायरमेंटल सायन्स केलं नाही?
एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे काय, ज्यामध्ये एनर्जी पिरामिड्स, बायोमास, त्यानंतर या गोष्टींबद्दल चर्चा होते. विंड एनर्जी, सोलार एनर्जी, ह्या गोष्टी ज्या आहेत हे एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये येतात. बऱ्यापैकी मुलं विचारतात, सर एन्व्हायरमेंटचे काही क्वेश्चन यायला लागले. एन्व्हायरमेंटचे काहीही क्वेश्चन्स नाही येते, एन्व्हायरमेंटल सायन्स मधून क्वेश्चन्स येत आहे. सो एन्व्हायरमेंटल सायन्स वरती एनएमएमसी मध्ये पण दिसले तुम्हाला क्वेश्चन्स. मग घ्या एन्व्हायरमेंटल सायन्सच्या नोट्स पण माझ्या टेलिग्राम वरती आहे, की माझ्या नोट्स घ्या असं म्हणत नाही मी, तुम्ही कुठूनही करा, बट तो टॉपिक करा ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स जात आहे ना, तो टॉपिक करा. बाकी तर बाकी तर नॉईज पोल्युशन, SWM, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट वरती थोडे थोडे क्वेश्चन आहे, अगेन स्टँडर्ड नोट्स मधून ते होऊन जाईल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करायचं नाहीये. कुठे बाकीचे सब्जेक्ट, आरसीसी करायला लावला, आरसीसी वरती क्वेश्चन्स आहेत. सॉरी, हा सब्जेक्ट राहून गेला डिस्कस करायचा. आरसीसी तुम्हाला व्यवस्थित करावा लागेल. सॉम आणि आरसीसी कशा, सॉम आरसीसी स्ट्रक्चर्स मधून एसए वर थोडासा नॉर्मल करायचा. स्टील स्ट्रक्चरवर बघा, एका एक्झाम मध्ये 3-3, 4-4 क्वेश्चन्स यायला लागलेत, अगोदर नव्हते. बट स्टील स्ट्रक्चरच्या क्वेश्चन्सला मी इम्पॉर्टन्स का दिला नाहीये माहितीये? स्टील स्ट्रक्चरचे जे क्वेश्चन्स येत आहेत, हे क्वेश्चन्स डायरेक्ट नोट्स मधले आहेत. तुम्ही कोणत्याही नोट्स, कितीही छोट्या नोट्स उचला, बोल्टेड कनेक्शन वरती क्वेश्चन आहे, लेसिंग बॅटनिंग वरती क्वेश्चन आहेत, त्यांचे थेअरी क्वेश्चन आहे, चॅनल सेक्शन वरती क्वेश्चन आहे. बट हे स्टँडर्ड नोट्स, यामधले काही असे खूप कन्सेप्च्युअल हाय लेवलचे क्वेश्चन्स आहे असं नाहीये स्टील स्ट्रक्चर. सो स्टील स्ट्रक्चर बेसिक नोट्स कुठून तरी उचला, त्या एक्झामच्या अगोदर रिवाइज करा, दॅट्स इट. बट जे टॉपिक्स मध्ये माझे मार्क्स जात आहेत, नवीन नवीन नोट्स, नवीन नवीन सोर्सेस, नवीन नवीन क्लासेस करण्यापेक्षा माझे मार्क्स कोणत्या टॉपिक मध्ये जात आहे हे आयडेंटिफाय करणं महत्वाचं आहे. मग ते टॉपिक तुम्हाला कधी मिळतील, जेव्हा तुम्ही हे सगळ्या शिफ्टचे क्वेश्चन्स बघणार. मी सांगितल्याप्रमाणे बिल्डिंग मटेरियल, ठीक आहे, माझ्या नोट्समध्ये एवढंच बिल्डिंग मटेरियल आहे, पण पेंट बद्दल माझ्या नोट्समध्ये काहीच लिहिलेलं नाहीये, पॉलिमर बद्दल माझ्या नोट्समध्ये काहीच लिहिलेलं नाहीये, पण क्वेश्चन येत आहे, उचला. रेफरन्स बुक उचला, स्टँडर्ड नोट्स उचला, एखाद्या दुसऱ्या अकॅडमीच्या नोट्स घ्या आणि ते ऍड करून घ्या, त्याची रिव्हिजन करा, ते पुढे जाऊ. त्याच्या व्यतिरिक्त काही असे मिसिलिनियस टॉपिक्स आहेत, इथे तुम्हाला दिसत असेल मी लिहिलेलं आहे मिसिलिनियस, जे म्हणजे असं स्पेसिफिक सब्जेक्ट नाहीये, बट तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहे आणि ज्याच्यातून फ्रिक्वेंट क्वेश्चन्स दिसत आहेत. ते टॉपिक्स पण मी तुम्हाला लिस्ट डाऊन करून दिलेले. कुठे लिस्ट डाऊन केलेले हे इथे खाली. जसं मिनिमम वेजेस ऍक्ट, या मिनिमम वेजेस ऍक्ट वरती फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स दिसायला लागलेले आहेत, दिसतात. मिनिमम वेजेस ऍक्ट, मग काय करायचं, उचला मिनिमम वेजेस ऍक्ट, वाचा तो 3-4 वेळेस वाचा, त्याच्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स, क्वेश्चन विचारण्याची पद्धत ते आयडेंटिफाय करा आणि तेवढं पाठांतर करून टाका. अजून टाइप्स ऑफ द बिल्डिंग, जे नॅशनल बिल्डिंग कोड आहे ना, त्यावरती खूप सारे क्वेश्चन येत आहेत. टाइप ऑफ बिल्डिंग कोणत्या असतात, त्यामध्ये कोणत्या बिल्डिंगमध्ये कशा स्टेअर केस प्रोव्हाइड केल्या पाहिजे, त्याची हाईट काय असली पाहिजे, राईज ट्रेडची. मग एकदा रीड करा ना, ते खूप दिवसाचं काम नाही येते. अर्धा दिवस मिनिमम वेजेस ऍक्टला द्या, अर्धा दिवस टाइप्स ऑफ बिल्डिंगला द्या, त्याच्या शॉर्ट नोट्स बनवून घ्या आणि डोक्यात ठेवा एक्झामचे 3 दिवस आधी हे रिवाइज करायचे, त्याचा विषय संपवून टाका. परत परत डोक्यात हे चक्र चालू देऊ नका, हे बाकी आहे ते बाकी आहे. लेबर ऍक्ट वरती क्वेश्चन येत आहे, लेबर ऍक्ट वरती क्वेश्चन येत आहे, करा. टाइप्स ऑफ द डॅम्स वरती, हे तर मी मुद्दाम लिहिलंय की इरिगेशन मध्ये टाइप्स ऑफ द डॅम जास्त दिसत आहे. डिफेक्ट इन द पेवमेंट तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये दिसतंय कधी कधी. सो हायड्रॉलिक मशीनचं सांगितलं. वर्कमॅन कॉम्पन्सेशन ऍक्ट वरती क्वेश्चन यायला लागले. हा एक IAS कोड आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारले होते. थोडक्यात मी तुम्हाला ते वरती मेसोनरी, फ्लोरिंग वगैरे सांगितलं ना, तुम्हाला सेकंड इयरला आर्किटेक्चरल प्लॅनिंग अँड ड्रॉइंग ऑफ बिल्डिंग म्हणून सब्जेक्ट होता, ह्या सब्जेक्ट मध्ये ते क्वेश्चन्स आहेत. एकतर डिप्लोमाचं किंवा डिग्रीचं तुमचं टेक्स्ट बुक उचला आणि एकदा ते रीड करून काढा, आर्किटेक्चरल प्लॅनिंग अँड ड्रॉइंग ऑफ द बिल्डिंग. त्यामध्ये जास्त डेप्थ मध्ये न जाता, डोअर काय असतो, सील काय असतो, लिंटेल काय असतो, यावरती पण क्वेश्चन येत आहे. डोअरचे कंपोनंट, विंडोचे कंपोनंट, हे क्वेश्चन्स करायचे. टोटल स्टेशन सांगितलं. ब्रिज इंजिनिअरिंग पूर्ण अभ्यास नाही करायचा बाळांनो. ब्रिज इंजिनिअरिंगचा कोणकोणते टाईपचे ब्रिजेस आणि कल्व्हर्ट आहे हेच क्वेश्चन दिसत आहे. स्मॉल ब्रिज केव्हा म्हणायचं, स्पॅन किती असल्यावरती, आणि कुठे कोणत्या टाईपचा ब्रिज प्रोव्हाइड करायचा, आणि त्या ब्रिजची डेफिनेशन किंवा कॅरेक्टरिस्टिक, याच्यावरतीच क्वेश्चन आहे. तुम्ही उचलून बघा रिस्पॉन्स शीट. मग ब्रिज इंजिनिअरिंग करायचंय, ब्रिज इंजिनिअरिंग करायचंय, तुम्ही पूर्ण करत बसा नंतर, बट ऍटलीस्ट जे विचारलं जात आहे ना, ते आयडेंटिफाय करून त्याचा अभ्यास अगोदर करा. नेक्स्ट आहे टिम्बर. एनर्जी वरती क्वेश्चन आहे एन्व्हायरमेंट मधला, हे सांगितलंच. मेसोनरी, मॉडर्न फ्लोरिंग वगैरे त्याच्यावरती क्वेश्चन आहेत, मॉडर्न मटेरियल वरती. लिफ्ट, अगेन एपीडीबी का सांगतोय, लिफ्ट वरती क्वेश्चन्स दिसले, लिफ्ट वरती 3-4 क्वेश्चन्स दिसले. लिफ्ट मध्ये म्हणजे इलेक्ट्रिसिटी वगैरे, त्यानंतर एस्केलेटर्स वगैरे, त्यावरती क्वेश्चन्स दिसले. ठीक आहे. सो आजच्या व्हिडिओचं तात्पर्य काय आहे, हा एवढा सगळा व्हिडिओ आणि हे सगळं अनालिसिस बनवण्याचं रिझन काय? हे अनालिसिस बनवण्याचं रिझन हे
एकदा बाजूला घेऊन आयडेंटिफाय करून देतो आणि समजावून सांगतो. अभ्यास करत असताना जर तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होत नाहीये तर तुमची स्टेप 1 असली पाहिजे. जे 10 इम्पॉर्टंट सब्जेक्ट मी तुम्हाला लिस्ट डाऊन करून दिले, हायलाइट करून दिलेले आहेत. हे जे एक्सेल शीट आहे हे तुम्हाला टेलिग्रामवरती मिळणार आहे, सो त्याची चिंता करू नका. या एक्सेल शीट मध्ये जे 10-11 सब्जेक्ट हायलाइट करून दिले त्या सब्जेक्टचा इन डेप्थ अभ्यास करणं. इन डेप्थ अभ्यास कसा करायचा? माझ्या नोट्समध्ये जे टॉपिक गिवन आहेत ते टॉपिक तर मी करणारच आहे. त्यासोबत जे जे एक्स्ट्रा टॉपिक्स दिसत आहेत, फॉर एक्झाम्पल सर तुम्ही हा क्वेश्चन आरसीसीचा म्हणताय बट माझ्या आरसीसीच्या नोट्समध्ये तो नाहीये, तो सर्च करायचा, त्याच्या नोट्स डिटेलवाल्या घ्यायच्या, रेफरन्स बुक घ्यायचं, तो टॉपिक करून टाकायचा. याला म्हणतात त्याचा डेप्थ मध्ये अभ्यास. हे 10 सब्जेक्ट एकदम परफेक्ट करायचे. त्याच्यातला कोणताही क्वेश्चन आला तरी तो चुकला नाही पाहिजे अशा लेवलला ते सब्जेक्ट घेऊन जायचे. ज्या सब्जेक्ट मधनं क्वेश्चन स्टँडर्ड येत आहे ते सब्जेक्ट जे आहेत, स्टँडर्ड क्वेश्चन्स येणारे सब्जेक्ट, ह्या सब्जेक्टची रिव्हिजन जास्त करत राहायची स्टँडर्ड नोट्स मधनं 2-2, 3-3 वेळेस, आणि एक्झामच्या शेवटच्या 10 दिवसांमध्ये या सब्जेक्टकडे लक्ष दिलं तरी चालेल. सगळे नाही म्हणते मी, एसे वगैरे अगोदर करायचे, बट जसं ब्रिज इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर तुमचं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट झालं, त्यानंतर तुमचा इकडे बघितलं तुम्ही फाउंडेशन इंजिनिअरिंग झालं, हे जे सब्जेक्ट आहेत हे सब्जेक्ट तुम्हाला एक्झामच्या 10-15 दिवसांमध्ये, शेवटच्या एक्झामच्या अगोदर शेवटच्या 10-15 दिवसांमध्ये रीड करायचे 3-4 वेळेस, त्याच्या स्टँडर्ड गोष्टी पाठांतर करायच्या जर तुमचे ते करायचे बाकी असतील तर. बट त्या अगोदर टॉपिक्स आयडेंटिफाय करायचे की त्याच्यातले कोणत्या गोष्टी करायच्या. आणि हे 10 जे सब्जेक्ट आहेत याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, याचे एसएससी जेईचे क्वेश्चन, आणि मोस्ट इम्पॉर्टंट इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रिलिम्सचे 1 लाइनर क्वेश्चन. बाळांनो मी एवढ्या पेपर अनालाइज केले, बट या सगळ्या पेपर्समध्ये मला न्यूमेरिकलचं प्रमाण खूप कमी दिसलं. सगळे क्वेश्चन्स हे जवळपास 1 लाइनर क्वेश्चन आहेत. ईएससी प्रिलिमचे 1 लाइनर क्वेश्चन करायला स्टार्ट करा. इस्टिमेशन कॉस्टिंगचे सब्जेक्टचे जे क्वेश्चन्स आहेत, इस्टिमेशन कॉस्टिंगला जास्त वेटेज आहे, हे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स ईएससी प्रिलिम्स मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. सो तुम्हाला एसएससी जेई मध्ये बघायला मिळतील. सो तुम्हाला काय करायचंय? आयडेंटिफाय करायचं आणि तो टॉपिक डेप्थ मध्ये करायचा. रटाळवाणेपणाने अभ्यास करायचा नाही. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. तुमच्या प्रिपरेशन मध्ये या व्हिडिओमध्ये मदत होईल. मला काहीही गायडन्स हवा असेल तर मला इंस्टाग्राम वरती मेसेज करा. हे शीट जे आहे ते तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल. लवकरच आपण या ज्या शिफ्ट मधले पेपर आहेत त्या पेपरचं सोल्युशन विथ एक्सप्लेनेशन पण घेऊन येणार आहोत. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. आणि खरोखर जर व्हिडिओ आवडला असेल, हे अनालिसिस तुम्हाला वाटत असेल की सर याची मला मदत होईल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी अजून प्रयत्न करेल की तुमचा स्कोअर कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.